योगेश सुतार यांच्या शुभ हस्ते या मोरणा असोसिएशनचे सदस्य आणि ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाचे आमचे सहकारी खेळाडू मनोज देसाई यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे। थोडंसं कॅमेरामॅनला विनंती असेल या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार करत असताना या ठिकाणी कॅमेरा फिरवायचा आहे या ठिकाणी। त्याचबरोबर ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाचे संघनायक दीपक कवर यांना सुद्धा या ठिकाणी आयोजकांच्या मार्फत सत्कार करण्यात येत आहे। विनंती असेल व्यासपीठावरती यायचं आहे। मान्यवरांना विनंती असेल या ठिकाणी थोडंसं आयोजक कमिटीला आम्हाला सहकार्य करायचं आहे। या ठिकाणी मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होतोय। ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाचे कर्णधार दीपक कवर व्यासपीठाच्या आजूबाजूला असाल तर आपला सत्कार या ठिकाणी स्वीकारण्यासाठी यायचं आहे ताबडतोब, कारण आम्हाला या मॅचच्या दिशेने जायचं आहे या ठिकाणी। आणि खूप खूप आभार मनोज देसाई, या व्यासपीठाला तुम्ही उपस्थिती दावली। आणि आमचे बंधू ज्यांचा गोड आवाज आम्ही नेहमी ऐकतो ते आमचे वैभव चोपदार यांना विनंती असेल पुढील मॅचचं समालोचन वैभव दादा यांच्या गोड आवाजात आता आपणाला ऐकायचं आहे या ठिकाणी। यस, खूप खूप धन्यवाद। जिथे लगेच तुम्हा सगळ्यांना मी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जातो। एकीकडे आपल्याला बघायला मिळालाय लाडवाडी संघ, तर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतोय गोकुळ संघ। आजच्या दिवसात एक एक मुकाबला मिळून एक एक मुकाबला जिंकून आज मात्र या दिवसात दुसरा मॅच साठी एकमेकाच्या समोर उभे ठाकले जातात। नाणेफेक जिंकलाय गोकुळ या संघानं, पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। सकाळचं सत्र आहे, हळूहळू दिवस आता मात्र दुपारच्या प्रहराला चालू होईल, परंतु या सकाळच्या सत्रात धावा जमवणं थोडंसं अवघड मानलं जातं, परंतु हेच कडवं आव्हान पेलण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गोकुळ संघाकडून ओपनिंगची पेअर सलामीची जोडी आतमध्ये येते। एकीकडे निलेश तर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतोय विठ्ठल आणि निलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। नियंत्रित 3 षटकांचा सामना असेल। पहिली ओव्हर आपल्याला पॉवर प्लेची बघायला मिळेल, जिथं 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक असतील। एक सजवलाय लॉंग ऑनला तर दुसरा अगदी मात्र कावकॉर्नरच्या दिशेने सजवताना आपल्याला बघायला मिळालाय। ही अटॅकिंग फील्ड सध्या तरी विठ्ठलच्या या बॅटिंगच्या विरोधात सजवली आहे ती लाडवाडी या संघानं। वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवर आदित्य आपल्याला बघायला मिळतोय, जिथं स्ट्रायकिंग एंडला एक चांगला बॅट्समन ज्याच्याकडे मात्र अनुभव अगदी दांडगा आहे तो विठ्ठल सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय। या मॅच मधला पहिला चेंडू, एकीकडे आदित्य आहे तर पुढे आपल्याला विठ्ठल बघायला मिळतोय। बघूया पहिला चेंडू, राईट आर्म ओव्हर द विकेटने आदित्य। पहिला चेंडू शॉर्ट पिच होता, परंतु दिशा थोडीशी खराब आहे। ज्या वेळेला दिशा खराब असते त्यावेळेला मात्र पंच दशा खराब करतात। इथं मात्र दशा खराब केली एका धावेनं। धावसंख्येचा होतोय श्री गणेशा आणि या श्री गणेशानं धावसंख्या 1 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये। आदित्य आणि विठ्ठल 3 षटकांचा सामना। ऑफिशियल एकही चेंडू अजून मैदानाच्या आतमध्ये झालेला नाहीये। पहिल्या चेंडूवर अवांतर धावेनं धावसंख्येचा श्री गणेशा झालाय। बघूया आता हा पुढचा चेंडू, जिथं अगदी मात्र दोन्ही संघ थोडेसे रिलॅक्स असतील, कारण आजच्या दिवसात एक एक सामना जिंकलाय। ही महत्वपूर्ण लढत आहे, जो जिंकेल तो पुढच्या फेरीत जाऊन पोहोचेल। या वेळेला शॉर्ट पिच, चांगला फटका आहे फिल्डरच्या डोक्यावरून हा चेंडू ट्रॅव्हल होतोय। वन बाउन्स कलेक्शन करताना मात्र थोडासा फंबल झाला आणि चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पार। विठ्ठलच्या बॅट मधून या मॅच मधला आलाय पहिला चौकार। शॉर्ट पिच चेंडू, त्याच्या विरुद्ध मात्र प्रहार केलाय। एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून या चेंडूला खेळून काढलाय, चौकार तर मिळालाय। आता एक चांगली आणि स्वप्नवत सुरुवात गोकुळ या संघासाठी आपल्याला बघायला मिळते। पहिला चेंडू अवांतराला, तदनंतर चौकार आलाय आणि आता मनसुबा सुद्धा जाहीर केली आहे विठ्ठल या फलंदाजानं। आदित्य थोडासा प्रेशर मध्ये असेल। पॉवर प्लेची ओव्हर आहे। पॉवर प्लेची ओव्हर हाताळत असताना तुम्हाला बॅट्समनची कमजोरी जाणून घेणं गरजेचं असतं। बघूया विठ्ठलची कमजोरी काय असेल। शॉर्ट पिच, या वेळेला पुन्हा एकदा चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे खाली, झेल साठी संधी आणि इथं मात्र झेल कंप्लीट। काव कॉर्नरच्या दिशेने एक सुंदर टिपलाय झेल। पहिला झटका मैदानाच्या बाहेर विठ्ठलच्या रूपात लागलाय गोकुळ या संघाला। वाह, काय बॅटल मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते। एकीकडे आदित्य तर दुसरीकडे विठ्ठल। पहिला बॉल आपण बघितला तर विठ्ठलच्या पदरात होता, त्यानंतर मात्र आदित्यनं वापसी केली आणि त्याला मात्र अगदी परतीचा रस्ता दाखवला। बाउंडाऊनची भूमिका साकारण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नितीन आलाय। 2 चेंडूचा खेळ झालाय, 5 धावा धावफलकावर लागल्यात, 1 गडी बाद झालाय ना आता मात्र नितीन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये। नॉन स्ट्रायकर एंडला निलेश आहे,
एक हार्ड हिटर निलेश गोकुळ संघासाठी आज मात्र या पहिल्या 2 चेंडूवर नॉन स्ट्रायकर एंडला उभा राहिलाय. बघूया राऊंड द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला फटका बसला, क्षेत्ररक्षक आहे पॉइंटला आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा लागलाय दुसरा झटका. तू चल मे आयाची भूमिका बजावताना नितीन आपल्याला बघायला मिळतोय. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाचे कर्णधार दीपक कवर, विनंती असेल आपला या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. मान्य आयोजक कमिटीला सहकार्य करायचं, सन्मानित करण्यात येत आहे. या ठिकाणी यायचं आहे तुम्ही. रमेश वरंडे दादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाचे कर्णधार दीपक कवर यांचा सत्कार करण्यात येत आहे. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिषेक ट्रॅव्हल्स आलाय. अभिषेक 2 महत्वाचे मोहरे, महत्वाचे गडी, महत्वाचे प्लेयर, महत्वाचे बॅट्समन मैदानाच्या बाहेर गेलेत. आता अभिषेक काय करेल? या वेळेला चांगला फटका, पुन्हा एकदा पॉइंटचा क्षेत्ररक्षक चार्ज घेईपर्यंत 1 धाव तरी कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नांनी बघता बघता 2 धावा पूर्ण. लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. आलस बुरी बला हे म्हटलं जात आणि इथं थोडासा आळस मात्र एका धावेचा तोटा जाऊन जातोय आणि इथं धावसंख्या आता पोहोचते 7 या आकड्यावर. 2 गडी बाद झाले आहेत. अभिषेक आणि निलेश पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं आहे. पार्टनरशिप मोठी झाली तर धावा सुद्धा मोठ्या येऊ शकतील. तर दुसरीकडे आदित्य नावाच्या गोलंदाजानं कमबॅक कसा करावा याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पेश केलंय. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने या वेळेला फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहे सजवलाय त्या दिशेनं, तो अडवून फेकी करेपर्यंत 1 धाव तरी कंप्लीट आणि या वेळेला मात्र आता एका धावेवरच समाधानी व्हावं लागेल. क्षेत्ररक्षण कसं असावं? 30 सर्कलच्या बाहेर पॉवर प्ले मध्ये तुम्हाला आपल्या संघातील 2 चित्ते बाहेर ठेवावे लागतात. या वेळेला काउकॉर्न आणि लॉंगॉनला अगदी मात्र लाडवाडी संघाने चित्ते उभे केलेत आणि या चित्त्यांकडून मात्र कोणत्याही प्रकारचे मिसफिल्ड होत नाहीये. गोलंदाज समोर आता निलेश आहे, मोठा फलंदाज आहे, काय करेल? हा यॉर्कर क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र अगदी वेगानं हाताळलंय. वेग सुद्धा आहे आणि अचूकता सुद्धा आहे. या वेळेला निर्धाव चेंडू मात्र षटक संपतोय आणि षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या स्थिर राहतीये 8 या आकड्यावर. 2 गडी बाद 8 धावा धावपलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. बघा समोर निलेश नावाचा फलंदाज होता, मोठा फलंदाज आहे, परंतु ज्या वेळेला मोठी फलंदाज जी पुढे येते त्या वेळेला मात्र आपल्या भात्यामधील सर्वोत्तम चेंडू हाताळा असं म्हटलं जातं आणि आदित्यानं तेच केलंय. स्वतःच्या भात्यामधला सर्वोत्तम चेंडू हाताळलाय ज्याचं नाव यॉर्कर आहे आणि यॉर्कर अगदी ठिकाण्यावर ठेवलाय. निर्धाव चेंडू नंतर षटक संपते, षटक संपल्यानंतर 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 बाद 8 या आकड्यावर स्थिर राहते. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्गावर आपल्याला शंकर बघायला मिळतोय. शंकर 3 षटकांचा सामना आहे, 1 षटक तर झालंय. हा पुढचा षटक हाताळण्यासाठी विनंती असेल मित्रांनो, लहान मुलांनो, लहान भावंडांनो, मैदानाच्या आतमध्ये चालू नका. तुम्हाला चेंडू लागणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. पहिला चेंडू या वेळेला लाजवाब चेंडू आहे. इथे पुन्हा एकदा जाग्यावर उभं केलंय अभिषेकला. काय चेंडू हाताला, खोलवर टप्प्याचा चेंडू, अगदी मात्र पाय पकडून गोलंदाजी केली जाते. अगदी जखडून ठेवलं या फलंदाजाला पहिल्या चेंडूवर शंकरच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. आता पुढचा चेंडू पुन्हा एकदा लालवाडीचा हा वंडर बॉय, बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल. या वेळेला आडवा बॅटने मिड विकेटला क्षेत्ररक्षक सजवलाय, तो फेकी करेपर्यंत 1 धाव कंप्लीट झाली आहे. चांगली रनिंग बघायला मिळते आपल्याला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. चांगलं कोऑर्डिनेशन, चांगला संबंध आपल्याला बघायला मिळतो या दोघांच्या रनिंग मध्ये आणि 1 धाव सुद्धा इथं अंकित केली आहे. निलेश, जेवढी जास्त निलेश स्ट्राईक वर राहील तेवढा मात्र गोकुळ संघ भक्कम स्थितीत जाऊन पोहोचेल, परंतु निलेशवर विशेष लक्ष असेल कारण अजूनपर्यंत तरी निलेशच्या बॅट मधून मोठे फटके आलेला नाहीयेत. दुसरीकडे शंकरनं मात्र आपली गोलंदाजी अगदी धारदाराने तिखट केली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव केला जातोय निलेशच्या विरोधात. बघूया हा पुढचा चेंडू. या वेळेला सुद्धा खोलवर टप्प्याचा चेंडू, इथं जागा सोडली नाहीये बॅट्समन.
मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क असणं गरजेचं असतं. इथं बॅट्समनचा फुटवर्क होत नाहीये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न झालाय, प्रयत्न अनसक्सेसफुल झालाय. डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉल न धावसंख्या स्थिर होतीये 9 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी, भेदक, तिखट आणि अचूक मारा शंकरच्या रूपात आपल्याला बघायला मिळतोय. या वेळेला अलॉंग द कार्पेट चेंडू घेऊन काढला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक थोडासा पडतोय, धडपडतोय, परंतु चेंडू मात्र अडवण्यात त्याला यश येत आहे. एक धाव पुन्हा एकदा अंकित केली जाईल. मोठे फटके येत नाहीयेत. धावा जमवणं गरजेचं आहे, धावा येणं गरजेचं आहे. अभिषेक चांगला फलंदाज आहे, नवतरुण आहे, टॅलेंट अगदी या बॅट्समन मध्ये आहे. आज मात्र मोठा मंच आहे, पंच द्यावा लागेल. बघूया आता पंच कोण देईल. शॉर्ट पिच, चांगला फटका, क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने सजवलाय, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल 4 धावेसाठी. आता मात्र धावसंख्येला जीवनदान देणारा, धावसंख्येला संजीवनी देणारा आलाय चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. 14 धावा. मोठ्या फटक्यांची गरज आहे. निसर्गाच्या विरोधात घेतलेला निर्णय आहे. सकाळच्या सत्रात कोणीही चेसिंग साठी जातं, परंतु गोकुळ संघानं पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि मात्र आता धावसंख्या जमवावी लागेल. शंकर चांगली गोलंदाजी करतोय, त्याच्या विरुद्ध प्रहार करावे लागतील. या वेळेला चांगला फटका गॅप मध्ये आहे, वनभाव सीमारेषेच्या पार सुद्धा आहे. बॅक टू बॅक आलाय हा दुसरा चौकार. लाजवाब बॅटिंग आता मात्र अभिषेकची चालू झाली आहे आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटक, 2 बाद आणि 18 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. मोरणा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री दत्ता सुर्वे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती असेल तुम्हाला की व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर दीपक जाधव साहेब प्रमुख सल्लागार यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती येऊन दादा बसायचं या ठिकाणी. पहिला चेंडू, 1 धाव आली आहे. 19 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या इनिंग मधल्या मोठ्या फटक्यांची गरज आहे. 19 धावा फलकावर आहेत. बघूया अभिषेक साठी. वाह, काय चेंडू आहे हा, खोलवर टप्प्याचा आहे. अगदी मात्र यष्ट्यांना फुंकर देऊन जातोय. लाजवाब गोलंदाजी, पाय पकडून करणारी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. गोलंदाज गणेशच्या रूपात. मात्र ही तिसरी ओव्हर महत्वाची, शेवटची ओव्हर हाताळण्यासाठी गणेश आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने. समोर अभिषेक आहे. शॉर्ट पिच, हवाई फायर केला. बराच काळ चेंडू हवेत आहे. झेल साठी संधी आणि झेल सुद्धा ड्रॉप. चेंडू अडवेपर्यंत 2 धावा तरी कंप्लीट आहे. 3ऱ्या धावेसाठी जागा सोडली आणि इथं मात्र धावचीत झालाय फलंदाज. विकेट क्रमांक 3. अभिषेक जो अगदी घातक दिसत होता तो मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय आणि आपल्याला बघायला मिळते धावसंख्या 21 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 21 धावा. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 21 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. एकीकडे गोकुळ आहे, दुसरीकडे लाडवाडी आहे. दोन्हीही संघ या मॅच मध्ये जीव की प्राण करतायत. प्रत्येक जण प्रयत्न करतायत, जिंकण्यासाठी धडपड करतायत. जिंकणं फक्त एकाच्या नशिबात आहे. बघूया कोणाचं नशीब तेवढं चांगलं असेल. या वेळेला शॉर्ट प्रकारचा चेंडू, गती नव्हती या चेंडूवर, उसळी चांगली होती आणि त्यानंच मात्र फलंदाज बीट झालाय. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न निलेशचा, परंतु इथं मात्र थोडासा तो प्रयत्न फसतोय. बघूयात हा पुढचा चेंडू. या वेळेला फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहे, सजवलाय. झेलसाठी संधी, हाताला चटका देऊन जमीनला चेंडू दान झालाय. तत्पूर्वी लाजवाब रनिंग बिटवीन द विकेटच्या आधारानं मात्र 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्यात आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. 23 धावा. 5 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित 1 चेंडूचा खेळ बाकी आहे पूर्वार्ध मधला. उत्तरार्ध कसा असेल हे फक्त या पहिल्या चेंडूवर, या शेवटच्या चेंडूवर डिपेंड असेल. बघूया हा शेवटचा चेंडू. या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, लाजवाब गोलंदाजी.
आणि इथं मात्र बॅकअप योग्य वेळेत आला. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे, परंतु एका धावेवरच समाधानी व्हावं लागेल. या एका धावानं धावसंख्या जाऊन पोहोचतीये 24 या आकड्यावर. आणि आता जिंकण्यासाठी 3 षटक 18 चेंडू आणि 25 धावांचं आव्हान ठेवलंय ते लाडवाडी या संघासमोर गोकुळ या संघानं. सन्माननीय श्री दत्तात्रय सुर्वे उपाध्यक्ष दादा, विनंती असेल व्यासपीठावरती यायचं या ठिकाणी. यानंतर होणारा सामना आई मलाईदेवी स्पोर्ट्स कुसरुंड विपक्ष भैरवनाथ स्पोर्ट्स मोरगिरी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी आता तयार राहायचं या ठिकाणी. आई मलाईदेवी स्पोर्ट्स कुसरुंड विपक्ष भैरवनाथ स्पोर्ट्स मोरगिरी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे या ठिकाणी. आणि आयोजक कमिटीला विनंती असेल मान्यवर या ठिकाणी पाठवायचे आहेत की ज्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. आयोजक कमिटीला विनंती असेल एक मान्यवर आम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे की ज्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल या ठिकाणी. संदीप दादा कृपया व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. संदीप दादा, संदीप दादा पुढील मॅच कोणाच्या शुभ हस्ते घ्यायचं आहे थोडंसं आम्हाला या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. जयवंत मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस होतोय. तरी या ठिकाणी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की टॉस का बॉस मध्ये या ठिकाणी यायचं आहे. आई मलाईदेवी स्पोर्ट्स कुसुंड संघाचे संघनायक वैभव चोपदार दादा, विनंती असेल या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे, तुमचा संघनायक पाठवायचा आहे. त्याचबरोबर भैरवनाथ स्पोर्ट्स मोरगिरी संघाचे संघनायक लास्टचा कॉल असेल या ठिकाणी. आयोजक कमिटीला या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. थोडासा आम्हाला या ठिकाणी सकाळच्या सत्रापासून विलंब झालेला आहे. तरी कुसुंड स्पोर्ट्स संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. भैरवनाथ स्पोर्ट्स मोरगिरी संघाचे संघनायक या ठिकाणी टॉस का बॉस मध्ये मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. दोन्ही संघाचे संघनायक टॉस का बॉस मध्ये उपस्थित आहेत. तरी कॉइन द्यायचा आहे या ठिकाणी नाणेफेकीसाठी. संदीप दादा, कॅमेरामन थोडस मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. कॅमेरा फिरवायचा या ठिकाणी. संघनायक या ठिकाणी टॉस मागतील. या ठिकाणी कुसुंड स्पोर्ट्स संघानं नाणेफेक जिंकलेला आहे आणि आपला निर्णय या ठिकाणी कळवायचा आहे. या ठिकाणी फलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. दोन्ही संघांना आयोजकांच्या मार्फत खूप खूप शुभेच्छा. आपला चांगला खेळ करून जावा. हे आपलं मोरणा असोसिएशन एक हक्काचा असोसिएशन आपल्याला भेटलेलं आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना एक चांगला असं दर्जेदार व्यास या ठिकाणी असोसिएशन मिळालं आहे. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. हॅलो 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 नक्कीच 18 चेंडू 25 धावांचं लक्ष असेल. पहिला चेंडू पॉवर प्ले षटकातील पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज नितीन यांच्या षटकातून पहिला चेंडू. 18 चेंडू 25 धावांचं लक्ष असेल. म्हणजे लाडवाडी संघासाठी लक्ष कोणतंही छोटं नसतं, लक्ष कोणतंही मोठं नसतं. मैदानात खेळ दाखवायचा असतो. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर कुठेतरी कमबॅक करता दिसेल आपल्याला गोलंदाज नितीन कर्णधार असणे कुठेतरी त्याच्या खांद्यावरती जबाबदार असेल. नितीनचा पुढचा चेंडू. ओ यावेळी पुन्हा एकदा वेग 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 वेगाला प्रत्युत्तर तिथं आलेलं नाही. ते म्हणजे स्ट्रायकिंग एंडला दिसेल आपल्याला फलंदाज दया.
कुठेतरी चांगली फलंदाजी दयाच्या पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. तोच दया दिसतोय आपल्याला स्ट्रायकिंग एंडला, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला दिसेल आपल्याला नॉन स्ट्रायकिंगला दिसेल तो म्हणजे अर्जुन. कुठेतरी लगातारचे 2 चेंडू निर्धाव हाताळल्यानंतर चांगलं षटक म्हणावे, कुठेतरी कमबॅक करता दिसतंय गोलंदाज आपल्याला, चांगली षटक हाताळतो. नक्कीच प्रगती पथावर तिसरा चेंडू नीचे त्याचा पुन्हा एकदा दयासाठी. ओहो, पुन्हा एकदा वेग, फक्त वेग आणि वेग वेग. कुठेतरी चांगला चेंडू खाली राहिला, कुठेतरी लगातारचे 3 चेंडू निर्धाव हाताळल्यानंतर चांगलं षटक म्हणा. 3 चेंडू कोणती धाव दिलेल्या नाही नितीनने, कुठेतरी कमी धाव संख्या मारण्यात यश घेण्यासाठी कुठेतरी गोलंदाजीमधून आपला वेग दाखवताना दिसतोय म्हणजे कर्णधार नितीन. कुठेतरी वेगाचा बादशाह म्हणून त्याला नाव दिलेलं आहे. गोकुळ गावाला बिलॉंग करणारा खेळाडू तोच म्हणजे नितीन. नितीनचा पुढचा चेंडू, चौथा चेंडू दिसेल प्रगती पथावर स्ट्रायकिंग एंडला दया. कुठेतरी मोठा फटका येईल का या चेंडूवरती? ओहो, शॉर्ट पिच चेंडू आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कुठेतरी चेंडू बॅटची ब्रश करून चेंडू चाललाय. एकाच धावेवरती समाधान मानलंय दया याने. कुठेतरी चौथ्या चेंडूवरती एका धावेने संघाचा श्री गणेश झालाय. 4 चेंडू 1 धावा. प्लीज कृपया करून आंबेकर गावच्या अजून कोणीही बाजूला दंगा करू नये. या व्यासपीठाच्या बाजूला जे खेळाडू आहेत त्यांना कृपया विनंती असेल की हे आपलं लाईव्ह प्रक्षेपण आहे, या ठिकाणी आवाज करायचा नाही. आयोजक कमिटीला आपलं सहकार्य राहू द्या, विनंती असेल. लास्टचा कॉल असेल तुम्हाला या ठिकाणी. नक्कीच स्ट्रायकिंगला दिसेल पहिला पेज चेंडू करताना तोच म्हणजे अर्जुन. 5वा चेंडू प्रगती पथावर. ओहो, खोल पद्धतीचा चेंडू खोदून काढला. चेंडूवर क्षेत्ररक्षण, चेंडू बघता क्षणी जाईल, हाताला ब्रश करत चेंडू चाललाय सीमारेषा पार, देऊन जाईल. बिग 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 षटकार. पहिला चेंडू फेस करताना कुठेतरी अर्जुनच्या बॅट मधून आला एक धमाकेदार षटकार, म्हणजे 6 धावेने संघ पुढे ढकलेल तो म्हणजे 7च्या घरात. 5 चेंडू 7 धावा. अजून पॉवर प्ले षटकातील 1 चेंडू बाकी असेल. 1 टू गो. शेवटचा चेंडू स्ट्रायकिंग एंडला दिसेल एक मोठा फलंदाज बॅट अटल तो म्हणजेच अर्जुन. कुठेतरी मोठी फलंदाजी करताना दिसला अर्जुन. पहिल्या मॅच मध्ये देखील तोच अर्जुन दिसेल आपल्या स्ट्रायकिंग एंडला. लगातार ते 3 चेंडू निर्धाव आल्यानंतर कुठेतरी चौथ्या चेंडू 1 धाव घेऊन स्ट्रायकिंग एंडला अर्जुन याला दिले. कुठेतरी अर्जुनने पहिल्याच चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करताना दिसतोय तो म्हणजे अर्जुन. कुठेतरी 6 धावेने संघ पुढे ढकलतो 7च्या घरात. 1 टू गो. शेवटचा चेंडू बाकी असेल. पॉवर प्ले षटकातील कमबॅक होईल का नितीनेचा? पाहूया शेवटचा चेंडू स्ट्रायकिंग एंडला अर्जुन. ओहो, कुठेतरी जास्त ऑफसाईडच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न कुठेतरी पंच सांगतायत. वाईट चेंडू एका धावेने संघ पुढे ढकले ते म्हणजे 8च्या घरात. अजूनही 1 चेंडू बाकी असेल. कुठेतरी जास्त वेग दाखवण्याचा प्रयत्न नितीनेच्या माध्यमातून, कुठेतरी जास्त ऑफसाईड पकडण्याने चेंडू कुठेतरी अंगावरती टाकण्याचा प्रयत्न, पण चेंडू चाललाय वाईट. पाहूया नितीनचा शेवटचा चेंडू. 1 टू गो. पॉवर प्ले षटकातील शेवटचा चेंडू असेल नितीनेचा. फेस करेल तो म्हणजे अर्जुन. ओहो, पुन्हा एकदा स्ट्रेट डायव्ह क्षेत्ररक्षण असेल. 1 बाउन्स गॅदर केला जाईल. कुठेतरी गच्चा क्षेत्र एकाच रूपांतर 2 धावांमध्ये केलेलं आहे. 2 धावेने संघ पुढे ढकलेल ते म्हणजे पहिलं षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या 10. अजूनही पहिलं षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या 10 झालेली आहे. पॉवर प्लेचं चांगलं षटक म्हणावं लागेल नितीनेच्या गोलंदाजीमधून. लगातारचे 3 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर कुठेतरी 3 चेंडूवरती 10 धावा आल्या. कुठेतरी चांगलं षटक म्हणावे लागले. पॉवर प्लेचा पूर्णपण समाचार घेता आले नाही म्हणजे लालवाडी या संघाचे फलंदाजांना. अजूनही 12 चेंडू बाकी असतील आणि 15 धावांची गरज असेल ते म्हणजे लालवाडी संघाला. कुठेतरी कमबॅक करावे लागेल गोकुळ संघाच्या गोलंदाजांना. कुठेतरी चांगलं षटक हाताळावं लागेल तरच कुठेतरी संघ आपला चांगला फ्रंट फुटला दिसेल. पाहूया कोण येते नवीन गोलंदाज ट्रॅक वरती. नक्कीच पंच थोडा स्पीडअप करायचं आहे गोकुळ संघ. आजच्या दिवसात आपल्याला खूप सारे सामने खेळवायचे आहेत. आजच्या दिवसात आपल्याला फायनल देखील खेळवायचं आहे. नक्कीच आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती दिसेल एक वेगवान गोलंदाज, त्याचा रनिंग विक्टरी जास्त लांबीचा आहे तो दिसेल बुवा. नक्कीच कुठेतरी आणि दिसेल आपल्या गोलंदाजी मार्क वरती म्हणजेच बुवा. पहिल्या मॅच कुठेतरी चांगलं षटक हाताळताना दिसला तोच आपल्या स्ट्राईक गोलंदाजीवरती दिसतोय बुवा. स्ट्रायकिंगला दिसेल एक ओपनिंगला आलेला फलंदाज. हॅलो हॅलो. नक्की दुसरं षटक प्रगती पथावर गोलंदाजी ट्रॅक वरती दिसेल आपल्याला अनिकेत बुवा. स्ट्रायकिंगला दिसेल एक ओपनिंगला आलेला फलंदाज दयासाठी पहिला चेंडू. ओहो, जास्त लेग साइड पकडण्याचा प्रयत्न पंच सांगतील हा वाईट चेंडू असेल. वाईट चेंडू संघ पुढे ढकलेल ते म्हणजे 1च्या धावेत. संघाचे 1 धाव 11च्या रूपात. कुठेतरी पहिला चेंडू वाईट हातात दिसतोय आपल्याला गोलंदाज. सन्माननीय दीपक जाधव दादा यांचं सुद्धा या ठिकाणी
आगमन झालेलं आहे आयोजकांच्या मार्फत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जातोय. आणि खूप खूप आभार दादा, आपण या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल. नक्कीच आनंद. अनिकेतच्या पहिल्या चेंडूवरती कुठेतरी चांगला बळी, चेंडू हवेमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. बॅक टू डगआउट जाताना दिसेल आपल्याला एक बॅटल, तो म्हणजे दया. नक्कीच बुवाने काहीतरी जादू केली. पहिला चेंडू वाईट हाताळल्यानंतर कुठेतरी पहिला चेंडू चांगला हाताळावा म्हणून कर्णधाराने त्याच्या कानामध्ये कान मंत्र दिलं. नक्कीच चांगला चेंडू हाताळला, त्याच चेंडूचा कुठेतरी समाचार घेता आला नाही, म्हणजे बॅटल दया याला. नक्कीच बॅटल दया दिसेल तंबूच्या दिशेने परतताना. नवीन जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज दिसेल आपल्या स्ट्रायकिंग एंडला. शंकर कुठेतरी कमिटी मेंबर असेल शंकर, तोच आपल्याला दिसेल एक स्ट्रायकिंग एंडला. शंकरसाठी दुसरा चेंडू दुसऱ्या षटका देईल निकेत याचा. ओहो, शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट पिच चेंडूचा पूर्णपणे समाचार घेताना दिसेल. चेंडू हवेमध्ये, चेंडूवाली झेल, नितीने चांगली झेल पकडली, कुठेतरी तंबूच्या दिशेने परतवलं, ते म्हणजे शंकर याला कुठेतरी शंकरचा खेळ संपुष्टात येतो. या दीपक जाधव प्रमुख सल्लागार यांचा सुद्धा या असोसिएशनचे उपाध्यक्ष दत्ता सुर्वे साहेब, आपला सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. व्यासपीठावरती याचा आयोजकांच्या मार्फत विनंती असेल. नक्कीच लगातार दत्ता दोन सुर्वे चेंडूवरती, नक्कीच लगातार दोन चेंडूवरती कुठेतरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू वाईट आल्यानंतर कुठेतरी दोन चेंडूवरती कमबॅक करताना दिसतंय आपल्याला गोलंदाज. हाच कमबॅक पाहिजे होता कोणत्या तरी गोलंदाजाकडून. नक्कीच तोच कमबॅक करून देतोय आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती बुवा. कुठे लगातारचे दोन चेंडू चांगले हाताळे, तोच दिसेल गोलंदाज आपल्याला अनिकेत. लगातारचे दोन चेंडू चांगले हाताळे, दोन बळी मैदान दिसेल. नवीन फलंदाज दिसेल आपल्या स्ट्रायकिंग एंडला राम. रामसाठी तिसरा चेंडू. ओहो, पुन्हा एकदा वेग वेग वेग. पंच सांगतील निर्धाव चेंडू असेल. नक्कीच शॉर्ट चेंडू टाकण्याचा प्रयत्न, नक्कीच शॉर्ट चेंडू सक्सेस होते. नक्कीच लगातारचे तीन चेंडू निर्धाव होते. पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय आपल्याला गोलंदाज अनिकेत. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावी अनिकेत याची, कुठेतरी कमबॅक केलाय. नक्कीच धावसंख्या कमी होती, पण त्या धावसंख्येला कुठेतरी आपण रोखावं, हीच कुठेतरी फलंदाजाने रोखलंय, तेच म्हणजे अनिकेतच्या गोलंदाजीमधून. अजून तीन चेंडू बाकी असतील दुसऱ्या षटकातील अनिकेत याचे. नक्कीच चांगली रनिंग विकेट म्हणायला अनिकेतची. अनिकेतचा चौथा चेंडू प्रकारे होता स्ट्रायकिंग राम. ओहो, लेग साईडच्या दिशेने चेंडू. ओहो, यावेळी हवेमध्ये उडून झेलचा प्रयत्न, चांगली अशी झेल, काय झेल घेतली, अप्रतिम झेल बाबू याच्याकडून. नक्कीच आज बाबूचा स्टेटस लागला जाईल. नक्कीच आज बाबूची झेल अप्रतिम होते. हवेमध्ये उडून एका हातामध्ये झेल घेतली. रामचा खेळ संपुष्टात येईल. राम दिसेल तंबूच्या दिशेने परतवताना. नक्कीच गोकुळ गावचा चित्ता म्हटलं तरी काय हरकत नाही. नक्कीच पावडर आतमध्ये चांगल्याचे झेल घेतले. लगातारचे 4 चेंडू निर्धाव आलेत. नक्कीच चांगली अशी क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल बाप्पू याचे. नक्कीच चांगली षटक म्हणावे लागेल अनिकेतचं. नक्कीच बुवा सारखे काहीतरी बुवा कामगिरी करताना दिसतोय आपल्या गोलंदाज अनिकेत याच्या माध्यमातून. 2 चेंडू बाकी असलेल्या अनिकेतचे स्ट्रायकिंगला दिसेल आपल्या नवीन बॅटल भरत साठी 5वा चेंडू अनिकेत याचा. कुठेतरी वेग टाकतो वेगाचा. ओहो, यावेळी जास्त खोलवर पद्धतीचा चेंडू लाईक ऑनच्या दिशेने चेंडू चाललाय. दन चांगला असं क्षेत्ररक्षण सीमारेषा लगत बॉल चेंडू अडवला. कुठेतरी 2 धावा पूर्ण केले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. दोन्ही बॅटल मध्ये 2 धावांनी संघ पुढे ढकलेल, तो म्हणजे 13 घरात. 1-2 शेवटचा चेंडू बाकी असेल अनिकेत याचा. नक्कीच चांगलं षटक हातात दिसतोय आपल्याला अनिकेत. कुठेतरी चांगला कमबॅक केलाय अनिकेतनं. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल अनिकेतची. कुठेतरी संघ बॅक फुटला होता, त्याला पूर्णपणे फ्रंट फुटला आणलंय ते म्हणजे नक्कीच अनिकेत बुवा याने. याच्या गोलंदाजीमध्ये कुठेतरी जादू आहे, गोलंदाजी कुठेतरी वेग आहे. तोच गोलंदाज आपल्याला दिसतोय. शेवटचा चेंडू प्रगती पत्र 1-2 स्ट्रायकिंग एंडला भारत. हो, पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडूचा पूर्णपणे समाचार घेताना चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षण. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल गोकुळ संघाचे. नक्कीच चांगली झेल पकडली या षटकामध्ये. चांगल्या 4 झेल पकडल्या या षटकामध्ये. नक्कीच संघ षटक समाप्त संघाची धावसंख्या 13. नक्कीच हारी चांगले क्षेत्ररक्षण म्हणावे, चांगली झेल लगातार चांगले झेल पकडले ते म्हणजे गोकुळ संघाचे क्षेत्ररक्षण. नक्कीच चांगलं षटक असेल अनिकेतचं. नक्कीच अनिकेतसाठी एकदा टाळ्या तर झाल्या पाहिजे. चांगले षटक हाताळले अनिकेतने. नक्कीच 2च धावा दिलेत. 13 धावा झालेत. 12 चेंडू 13 धावा. अजून 6 चेंडू बाकी असतील. नक्कीच 6 चेंडू 12 धावा. 12 चेंडू 6 धावा. नक्कीच 12 रन्स 6 चेंडू बाकी असतील. नक्कीच कोणता संघ जिंकेल पाहूया. दोन्ही संघ एक मॅच जिंकून आलेत.
नक्कीच स्कोर 13. 11 होते, एक वाईट आले, एक रन आली, 13 रन झाले. पहिल्या षटकामध्ये 11 धावा होते. नक्कीच पहिल्या षटक पावलीमध्ये संघाची धावसंख्या 10 होती आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा आले. 3 धावाने संघ बरोबर 13च्या घरात पोहोचला. 12 चेंडू 13 धावा झाले. अजून 6 चेंडू बाकी असतील प्रकारे पतावर. नवे गोलंदाज आपल्या दिसेल, गोलंदाज ट्रॅक वरती अभिषेक. नक्कीच कुठेतरी आपल्याला एक ओपनिंगला फलंदाज दिसेल, तो म्हणजे अर्जुन. नक्कीच अर्जुन आपल्याला दिसेल आता स्ट्रायकिंगला. अर्जुनने 2 चेंडू फेस केले. 2 चेंडूमध्ये एक फटका त्याच्या बॅटमधून चांगला आला. एका फटक्यामध्ये 6 धावा. तोच अनिकेत आपल्याला दिसेल. अर्जुन आपल्याला दिसेल स्ट्रायकिंगला. 6 चेंडू 12 धावा, 12 धावा 6 चेंडू. गोलंदाज ट्रॅक वरती अभिषेक. अभिषेकाचा पहिला चेंडू अर्जुन साठी. ओहो, यावेळेस कुठेतरी वेग 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 पंचांनी कुठेतरी हात आकाशात केलाय. कुठेतरी तंबूच्या दिशेने परतवताना दिसेल आपल्याला. अर्जुनला आउट दिले. नक्कीच वेग होता त्या. वेग चांगला असं क्षेत्ररक्षण म्हणावे, किप्परच्या वेळेस चांगली अशी स्टंपिंग. नक्कीच पंचांशी वादवाद कोणी करू नये. पंचांनी अंतिम असेल. नक्कीच पंच 6 निशा करून निर्णय देतील. कोणी पंचांशी वादवाद करू नये. हे पहा, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की पंचांचा जो निर्णय असेल मैदानातील तो अंतिम निर्णय ठरवला जाईल या ठिकाणी. नक्कीच जो निर्णय पंच देतील तो निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल. दोन्ही टीमला विनंती असेल. पंच विकेट असेल. ओके, नक्कीच अर्जुनला तंबूच्या दिशेने परताना दिसेल आपल्याला. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावे, चांगला चेंडू म्हणावा लागेल. नक्कीच पहिल्याच चेंडूवरती डकचा विकेट दिसेल, तो म्हणजे अभिषेकच्या गोलंदाजीमध्ये. बॅक टू डग आउट अर्जुन. अजूनही 5 चेंडू बाकी असतील. 5 चेंडू 12 धावांची गरज असेल. 12 धावा 5 चेंडू. कोणता फलंदाज असेल त्याच्या बॅटमधून या 12 धावा येतील. पाहूया नवीन बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसेल. राज. नक्कीच अर्जुनला कुठेतरी नाराजगी वाटत असेल. कुठेतरी चांगलं बॅटिंग करताना पाहत होता आपल्याला अर्जुन. कुठेतरी 12 धावांची गरज असताना अर्जुन तंबूच्या दिशेने परताना दिसते. कुठेतरी नाराजगी व्यक्त करताना दिसतोय अर्जुन. नक्कीच आपल्याला नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये दिसेल. राज. 5 चेंडू 12 धावा, 12 धावा 5 चेंडू. नक्कीच बघण्यासारखी मॅच, पैसा वसूल मॅच. मैदानाच्या आतमध्ये एका साईडला गोकुळ तर दुसऱ्या साईडला लालवाडी. दुसरा चेंडू प्रगती पथावर अभिषेकाचा स्ट्रायकिंगला. राज. ओहो, पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू. शॉर्ट पिच चेंडू. शॉर्ट पिचचा चेंडू चांगला असा मारायचा प्रयत्न. चेंडू जर बॅटला ब्रश करत एका धावेसाठी. नक्कीच या चेंडूत एकच धाव मिळाली जाईल. एका धावाने संघ पुढे ढकलेल, तो म्हणजे 14च्या घरात. 2 चेंडू 14 धावा. अजून 4 चेंडू 11 धावांची गरज असेल. 11 धावा 4 चेंडू. नक्कीच कोणता फलंदाज असेल त्याच्या बॅटमधून एक मोठा फटका येईल. स्ट्रायकिंगला दिसेल आपल्याला आता नवीन बॅटल. नक्कीच स्ट्रायकिंगला दिसेल आपल्याला राजच. कुठेतरी नक्कीच 4 चेंडू 11 धावा, 11 धावा 4 चेंडू. तिसरा चेंडू प्रगती पटावर. ओहो, वेग 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 शॉर्ट पिच चेंडू. चांगला असा चेंडू आता दिसतोय आपल्याला. गोलंदाज अभिषेक. कुठेतरी चांगलं षटक हातावतोय अभिषेक. आता 3 चेंडू बाकी असतील. 11 धावांची गरज असेल. नक्कीच वेगाचा कुठेतरी वेग दाखवतो दिसतोय गोलंदाज आपल्याला. गोकुळ संघाचे गोलंदाज कुठेतरी वेग दाखवतात. एका साईडला अनिकेतने वेग दाखवतो, एका साईडला आता अभिषेक वेग दाखवतो. तोच आता अभिषेक आपल्याला दिसतोय. 4था चेंडू प्रगती पथावर. ओहो, पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. शॉर्ट पिच चेंडू पूर्णपणे समाचार घेता आलेला नाही. नक्कीच स्ट्राईक घेताना दिसेल आपल्याला राज. कुठेतरी रनआउटच्या रूपात आपल्याला दिसेल तो राजचा बळी. नक्कीच स्ट्रायकिंगला जायला आपला फलंदाज. नक्की स्ट्रायकिंगला स्वतःकडे स्ट्राईक मागून घेतले, तो म्हणजे युवराज. अजून 2 चेंडू बाकी असतील. नक्कीच नवीन फलंदाज त्याची जागा भरून काढण्यासाठी येईल, तो म्हणजे विलास. 2 चेंडू बाकी असतील. 11 धावांची गरज असेल. 11 धावा 2 चेंडू. एका साईडला लालवाडी तर एका साईडला गोकुळ संघ. कोणता संघ विजयाची दिशा पकडेल पावलं. 2 चेंडू बाकी असतील. एक दोन्ही मोठे फटके. 6 धावा 4 धावा अशी फटकेबाजी करावी लागेल. 5वा चेंडू प्रगती पथावर अभिषेकचा. ओहो, डान्सिंग ऑन द विकेट. ओहो, शॉर्ट पिच चेंडू. वेगवान चेंडू. कुठे चांगला असं क्षेत्ररक्षण. बॅक टू डग आउट.
युवराज काय गोलंदाजी करताना दिसतंय आपल्याला. गोलंदाज अभिषेक गोलंदाजी कसे असावे तर असावे नक्कीच कौतुक झालं पाहिजे. गोकुळ संघाचे गोलंदाज कुठेतरी 25 धावा डिपेंड करताना दिसतोय गोलंदाज अभिषेक. कुठेतरी चांगलं षटक हातात दिसतंय गोलंदाज. एका साईडला दिसला पहिला गोलंदाज नितीन तर दुसऱ्या साईडला दिसला आपल्याला आणि किती तिसरं षटक येताना तो दिसतोय म्हणजे आपल्याला अभिषेक. कुठेतरी मॅच पूर्णपणे आपल्या साईडने फिरताना दिसतो तो म्हणजे गोकुळ संघ. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणायला दोन्ही तिन्ही गोलंदाजी नक्कीच चांगला गोलंदाज. पुन्हा एकदा वेग 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 नक्कीच बॅड लक लालवाडी संघ. बेस्ट ऑफ लक पुढच्या मॅच साठी गोकुळ संघ. नक्कीच दोन्ही मॅचला मजा आली बघायला. नक्कीच चांगलं. चला पुढच्या मॅचचा टच केला नक्कीच एका साईड